की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षांमध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्राम विकास विभाग इथे GR आहे। प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान किती असणार आहे, त्यानंतर लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी होणार आहे, अर्ज कुठे व कसे करावे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्राम विकास विभाग GR प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान तुम्ही पाहू शकता। ग्रामीण भागात इथे 1,20,000 आहे, डोंगरी भागात 1,30,000 असणार आहे। आता इथे जे ग्राम विकास विभाग आहे प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान दिलेले आहे, म्हणजे जे ग्रामीण भाग आहे त्यांच्यासाठी 1,20,000 आहे। त्यानंतर डोंगरी भागात 1,30,000 सांगितले आहेत। लाभार्थी निवड प्रक्रिया कशी होणार आहे, सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्रधान क्रम यादी जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट माहिती आवाज सॉफ्ट जे वर उपलब्ध आहे। सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेले आहे, इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे या GR मध्ये अजून माहिती दिली आहे की इथे अर्ज कुठे व कसे सुद्धा करावे, हे सुद्धा माहिती दिलेली आहे। पण इथे जे लाभार्थी निवड प्रक्रिया आहे ती पहिल्यांदा आहे ती जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट आहे, आवाज सॉफ्टवरती उपलब्ध राहणार आहे। 1 खोली लाभार्थी किंवा 2 खोली लाभार्थी आहे त्याची ग्रामसभेद्वारे इथे निवड सुद्धा केली जाणार आहे। आता जे करते वेळेस खालील निकषावरील गुणकानुसार प्राधान्यक्रम देण्याबाबत 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब पाहिजे आहे, महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाहीत, भूमिहीन कुटुंब ज्याचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे। त्यानंतर इथे सदरील गुणकांचे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्रधानक्रम यादी तयार करण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे। आता PM आवास योजना काय आहे, तर 25 जून 2015 पासून सर्वांसाठी घरे या पंतप्रधान आवास योजनेतील सुरुवात करण्यात आली होती। ही योजना आधी 2022 पर्यंतच होती, नंतर तिची मुदत वाढवण्यात आली व आता इथे अर्ज करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। नगरी व ग्रामीण अशा 2 भागात ही योजना विभागण्यात आली आहे। या योजनेत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात। या योजनेसाठी अर्ज कसे करावे आपण हे एकदा जाणून घेऊया। तिथे सांगितलेले आहे अर्ज कुठे करावे, तर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती इथे तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे। तो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण इथे तुम्हाला अर्ज करते वेळेस कोणते कागदपत्र लागणार आहे हे सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया। कागदपत्रांचे प्रकार ओळखपत्र, जे पगारदार आहे, मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट, सरकार फोटोसह दिलेले ओळखपत्र, छायाचित्रासह सरकारी अधिकाऱ्याचे स्थापित पत्र। त्यानंतर स्वयंरोजगार आहे त्यांच्यासाठी मतदान कार्ड, वाहन चालवण्याचे परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट, सरकार फोटोसह दिलेलं ओळखपत्र, छायाचित्रासह सरकारी अधिकाऱ्याचे स्थापित पत्र असे सुद्धा सांगितलेलं आहे। कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे ते इथे मेन आहे ते म्हणजे आधार कार्ड, तुमचे मतदान कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईजचे फोटो असणे अत्यंत गरजेचं असणार आहे। तुम्हाला हा अर्ज करते वेळेस आदिवासीचा पुरावा, वयाचे प्रमाणपत्र, गेल्या 6 महिन्याचे बँकचे स्टेटमेंट, घर जागेशी संबंधित कागदपत्र, जात प्रमाणपत्र याची आवश्यकता असणार आहे। तुमच्याकडे वर नमूद केलेली कागदपत्रे नसतील तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकते, ही माहिती सांगितलेली आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण 20 लाख घरे इथे मंजूर झाली आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राला 20 लाख घरे इथे मंजूर झाले आहे। तर लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।